जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हुपरीत संताप उसळला. 46 कोटींच्या पाणी योजनेवर गंभीर प्रश्नचिन्ह. अखिल भारत हिंदू महासभेचे आमरण उपोषण सुरू. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत हुपरी शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे 46 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेभोवती महिनोमहिने विलंब, तांत्रिक विसंगती आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झाल्याने आता संशयाचे ढग दाटू लागले आहेत. काम सुरू होण्याआधीच शहरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारत हिंदू महासभा शहर हुपरी यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची जोरदार मागणी लावून धरली असून कारवाई न झाल्यास हुपरी नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देत आज उपोषणाचा दुसरा दिवस असून या आंदोलनाची शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने दखल घेतली नसल्याने लोकांच्यात संताप निर्माण झाला आहे. या योजनेची वर्क ऑर्डर देऊन सुमारे 5 महिने उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवातच झालेली नव्हती. ही बाब धक्कादायक मानली जात आहे. एकूण 18 महिन्यांच्या मुदतीच्या प्रकल्पात सुरुवातीचे महत्त्वाचे महिने प्रशासन आणि ठेकेदारांच्या कागदी प्रक्रियेतच वाया गेल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान कामाची ठोस प्रगती नसतानाही संथ गतीने सुरू असलेल्या कामास या प्रकल्पाला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. त्यामुळे या निर्णयामागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत, कोणाचे खिशाला गरम करून नियोजन लावण्याचे सूत्र सुरू आहे असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच 6 केजी व 4 केजी क्षमतेच्या पाईप वापराबाबत तांत्रिक गोंधळ तसेच हायड्रॉलिक टेस्टिंग न करता पाईपलाईनला वॉल्व कनेक्शन जोडले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याने भविष्यात शहराच्या पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या द निसर्ग कन्सल्टन्सी व संबंधित सल्लागार समितीच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी तसेच संपूर्ण योजनेचे थर्ड पार्टी ऑडिट करून गुणवत्ता तपासणीचा अहवाल जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. ठेकेदाराला सुरू असलेला 2,500 रुपये दंड 5,000 करून रोजच्या रोज भरून घ्यावा व दरम्यान हुपरी शहरातील नागरिकांना दर्जेदार व शाश्वत पाणीपुरवठा मिळावा यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अन्यथा अखिल भारत हिंदू महासभा आंदोलन अधिक तीव्र करणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर असेल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख रमेश भोरे, हुपरी शहर प्रमुख संजय पाटील, नीळकंठ माने, राजेंद्र उगळे, सूर्यकांत रावण, भरत मेथे, नितीन काकडे, विक्रम सावंत, सागर शिंदे, संतोष परीठ, बबलू मुधाळे, विभाग प्रमुख सुहास माने, शहर संघटक दादासो कामते, युवा शहर आघाडी भरत देसाई, उपविभाग प्रमुख संदीप भंडारे, रेंदाळ शहर प्रमुख सचिन सादळे, काका सूर्यवंशी, उपशहर निलेश कदम, सचिन माळी, शुभम सखाराम पांढरबळे, योगेश पाटील, उमेश लोंढे, अक्षय चौगुले, ओमकार जांभळे, सखाराम मुधाळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी सागर पाटीलसह. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.